देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते आहे. त्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले आधीचे जे उपराष्ट्रपती होते ते राजीनामा देऊन अचानक गायब झाले. त्याच्यानंतर ही निवडणूक होते. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने ही निवडणूक आम्ही लढतो आहोत आणि आमच्या आघाडीकडनं आदरणीय सुदर्शन साहेब त्यांचा परिचय आपल्याला काय करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलेलं आहे आणि आता जी देशाला गरज आहे ती आपली सत्तर विवेक बुद्धी जागृत ठेवून जी शपथ एखादं पद स्वीकारताना सगळेजण घेतात ती संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे आता आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजेत. आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी जे काय प्रयत्न करतो आहोत तिला अधिक मजबूती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवायची. आणि आज मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा तर देतोच आहे की खास करून ते आज मुंबईमध्ये आले, मातोश्रीला आले. आम्ही आपल्याला पाठिंबा तर दिलेलाच आहे. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते हे एक दिलाने आपल्यासोबत आहेत. चमत्कार याला काही चौकट नसते. चमत्कार कसाही होऊ शकतो म्हणून त्याला चमत्कार म्हणतात. तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील सुदर्शन साहेबांच्या रूपाने, ही मला खात्री आहे. हिंदी में पहले मराठी में तो पूरा होने तो फिर बात करते हैं और फिर एक साफ ही बोलेंगे. हे थोडं ठीक है. आप लोगों को मालूम है मैं मराठी में तो बोल नहीं सकता. आयशा कुछ बोलो, देखते देखते आगे क्या होता है सीखी जाता है. और आप लोगों को मालूम है आप लोग को करना चाहिए उपराष्ट्रपति करेंगे नॉमिनेशन दाखिल करेंगे और सब उपराष्ट्रपति के जो सहमत बने वो गलती के दौरे नहीं हो सकते. बाकी के मामले संजय जी मक्का डेवलपमेंट से साथ में आकर नॉमिनेशन के जाते मैं जल्दी से तो मर्यादा होती है. ऐसा नहीं है मैं पहले मरतबा आकर यहाँ पे मुझे मांग रहा हूँ तो नहीं गई धन्यवाद देने के लिए दिल्ली से और आने के बाद ऐसा लगता है कि कहीं 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 महत्वपूर्ण निर्णय यहाँ पे देश के महाराष्ट्र के it has given many political twists and turns in Indian political situation, and I know I'm sitting with this. The next respectable is once upon a time at the abode उनके भी ब्लेसिंग्स में मिली और उनके ब्लेसिंग्स मिली जाएंगे. अभी इस वक्त एक खास और अवसर तो मिलेगी और आप लोगों का भी बहुत बहुत आप लोगों के भी
बेस्ट विशेष हमारे साथ एक सवाल, जैसे कि एनडीए के उम्मीदवार उनको वोट्स पाने के लिए आपके जो मुख्यमंत्री है उद्धव जी को या शरद पवार उन तक की बात होती है कि हमारे को समर्थन दीजिए। जैसे आपकी कोई स्ट्रैटेजी है कि एनडीए के कुछ आप जी बता सकते हैं क्या पहले? Sir, you have asked me this question. I have almost wrapped up together, both in English and Hindi, appealing to members of parliament, all the members of parliament, irrespective of their party. Because the electoral college is members of parliament, and I do not belong to any political party. Therefore, I think I am the most eligible person to request everyone to support me. उद्धवजी एक प्रश्न आहे, उद्धवजी एक प्रश्न आहे की इंडिया अलायन्स विजयासाठी जे आवश्यक संख्याबळ खासदारांचं आहे ते नाही, जे एनडीए कडे आहे. अशा वेळेस गोपनीय मतदान आहे. मध्यंतरी हा प्रश्न शरद पवार साहेबांनी विचारला होता. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आमचे विरोधी पक्षाचे उमेदवार जरी असतील की आम्ही नियम आणि चौकटीच्या बाहेर जाऊन काही करणार. तर अशा वेळेस आवश्यक संख्याबळ नसताना विजयाची खात्री कशी होती? आवश्यक संख्याबळ जरी नसलं तरी मगाशी मी जे बोलताना म्हटलं की देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जातोय आणि त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी जर आपण त्याला थोपवू शकलो तर आपल्या देशातली लोकशाही वाचेल. आणि साहजिकच आहे, साधारणतः 100-150 वर्षानंतर गुलामगिरीतून जी आपली मुक्तता झाली त्या गुलामगिरीकडे पुन्हा देश जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की संख्याबळ जर का बघितलं तर नुसत्या संख्याबळावरती निवडणूक अवलंबून असली तर निवडणूक घेण्याचाच अर्थ नाही. पण तरी देखील त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आता तुम्ही बोललात की या मतदानात गोपनीयता आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये छुप्या पद्धतीने का होईना देशप्रेम आहे. असे एनडीए मधले सुद्धा खासदार देशासाठी मतदान करू शकतात. त्यांच्या देशामध्ये करायचे ते खुलकर वो बात नहीं कर सकते, लेकिन दिल में देश के लिए प्यार है, अशी लोक देशासाठी म्हणून मतदान करू शकतील. म्हणून मी मागाशी म्हटलं की चमत्काराला काही व्याख्या आणि आकार नसतो. तर ही निवडणूक ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये, जसं आता सुदर्शन साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनाच ते विनंती करणार आहेत. आणि सगळेजण जे बघतायत राज्यसभेचा कारभार कसं चाललंय, लोकसभेचा कसं चाललंय, देशाचा कसं चाललंय, सरकारचा कसं चाललंय, सगळेजण फडणवीसांनी तुम्हाला आवाहन दिलं होतं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की एनडीएचे जे उमेदवार आहेत जी राधाकृष्णन ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल. आता मतदार यादीतलं त्यांचं नाव हे बघावं लागेल. आणि त्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीचं थोडंसं आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला, तरी देखील त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेत, जनतेने निवडून दिलेत, तेही त्यांना पाहिजेत. या विनंतीला काय अर्थ आहे? आणि मग तसं जर का पाहिलं तर राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा तर मी न मागता शिवसेनेने त्यांना मतदान केलं होतं. कोणी मला विनंती केली नव्हती. निवडून आल्यानंतर सुद्धा कोणी मला, माझी अपेक्षा नव्हती धन्यवाद सांगायला, पण एक कर्टसी ज्याला म्हणतो, कोण काय आलेला नव्हता. आता जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच आता आपल्याला नाकारलं पाहिजे. मतदान आहे आणि तुम्ही म्हणताय की चमत्कार मला पूर्ण आशा आणि याचं काय सांगड कशी लागतात, आशा ही आशा असते. उम्मीद से दुनिया कायम. आज संपूर्ण मुंबई ठीक आहे, मला असं वाटतं एक डाव मी बघा, असं आहे, वेळ जाण्यापूर्वी जर का कोणी हालचाल केली
तर त्याला एक महत्व असतं. वेळ गेल्यानंतर अरे आपण त्यावेळेला हे केलं असतं तर बरं झालं असतं, या नंतरच्या पश्चातापाला काही अर्थ नसतो. म्हणून मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे. उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देतात तब्येतीचं कारण सांगून, त्याच्यानंतर ते गायब होतात. ते कुठे आहेत, काय आहेत, कोणालाच माहिती नाहीये, त्यांच्याबद्दल कोण माहिती देत नाहीये. हे सगळंच एक गूढ वातावरण आपल्या देशात तयार होते. सर, जैसे आपने कहा कि जो